एक मिनिट मी बोलू का? तू काय बोलणार? मला सांगा तुम्ही कोणाबद्दल बोलताय? माझ्या बाबांबद्दल. हो ना? आणि हे सगळे यांच्याबद्दल बोलतायत म्हणजे माझ्या बाबांबद्दल, जे नुपूरच्या होणाऱ्या नवऱ्याला दत्तक घेणार आहेत म्हणजे तुम्हाला. अरे कोणाचे बाबा कोणाला दत्तक घेणार आहेत याच्याशी माझा आणि जाईचा काय संबंध? मला जाईशी लग्न करायचंय. काय म्हणजे तुम्ही मला बघायला नाही आलात? नाही. म्हणजे हे पण लग्न मोडलं? नुपूर नुपूर बाळा, अगं जुळलंच नव्हतं, मोडणार कसं? नाही पण असं कसं झालं? आज तर माझ्या भविष्यात लिहिलं होतं ना की आज मी माझ्या स्वप्नीच्या राजकुमाराला भेटणार म्हणून. पण मग तुम्ही कुणाला भेटायला आला होता तिथं? जाईसाठी, माझी गर्लफ्रेंड. हे बघा माझ्या लक्षात येतंय काय झालंय. काहीतरी गैरसमज झालाय. म्हणजे मला असं वाटतंय की काहीतरी गल्लत झाली आणि मी चुकीच्या घरात आलोय चुकून. त्यात तुझी काही चूक नाही बाळा. तुला कोणीतरी चुकीचा पत्ता दिला असेल म्हणून तू इथं आलास ना. नाही सॉरी, म्हणजे मला वाटलं ते नक्कीसाठी आले. बिंडो कायस तो? आई साहेब, का माझ्या लेकाला घालून पडून बोलताय तुम्ही सारखं सारखं? हे सगळं नीरजमुळे होतंय. त्याने लग्नाला नकार दिला म्हणून हा गैरसमज झालेला आहे. अरे मुद्दा काय आहे? हे बघा आय एम सॉरी. आता फक्त एक काम करा, सगळे देवाकडे मागणं मागा की माझ्यामध्ये आणि जाईच्या वडिलांमध्ये जे गैरसमज आहेत ते दूर होऊ देत आणि माझं आणि जाईचं लवकरात लवकर लग्न होऊ दे. ऑल द बेस्ट. शुभेच्छा शुभेच्छा. ऑल द बेस्ट. थँक्यू. येऊ मी तुम्हाला घरात सोडायला येतो, कारण या घरातला जबाबदार पुरुष मी आहे. नाही काका, तुम्ही अजिबात बाहेर जायचं नाही. नो. आज तुमच्या भविष्यात अपघाताची शक्यता आहे आणि आज आपल्या सगळ्यांचं भविष्य खरं ठरतंय. ओके बाळा, तुझी रास कुठली? मीन. अय्या काय सांगता? म्हणजे आपल्या दोघांची रास सेम आहे. अरे आणि आज ना आपल्या भविष्यात अपेक्षा भंग. नाही आजी, अगं नीरज म्हणाला होता की तुमच्या लक्षात येतंय का? आज आपल्या दोघांचाही अपेक्षाभंग झालाय. आपल्या दोघांचंही भविष्य खरं ठरलंय. हे बघ नुपूर, दिल छोटा मत कर यार. अगं तू इतकी सुंदरच दिसायला, इतकी गुणी आहे, तुझं लग्न होणार. माझ्या घरच्यांनी मला काय सांगितलं माहितीये का? आपण सतत ना फुगे उडवत राहायचं. आनंदाचे, उत्साहाचे, चांगल्या अपेक्षांचे. आणि एक ना एक दिवस ते फुगे नक्की आकाशात उडतात. तसं या नक्कीचं लग्न होणार म्हणजे होणार. नक्की ना? नक्की. हा सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या
पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.